वंश, हा डान्स कोणचा आहे? दुसरा दुसरा कोणचा? ह्या डान्सचं नाव काय आहे? काय आहे सांग ना. दुसरा डान्स आहे. कपडे धुत येते ना मी. आता धु चल. चल आपण दोघं कपडे धुवू. चल एवढूसे धुते. हो का? चल छोटे छोटे कपडे धुते का? हां ते बाल्टी नाही आहे, डब्बा आहे. ह्या डब्यामध्ये ते पाणी घ्यायचं आणि कपडे धुवायचे. आज तू पूर्ण एवढे कपडे धुऊ का? कपडे धुत आहे. कुणाचे कपडे धुत आहे? तुझे धुत आहे कपडे. ते काय पॅन्ट आहे तुझा, आहे ना? बस होशियार है. लड़के को यही लड़का है वो जो हमारे घर का पानी ख़त्म कर देता है. पकड़ो इसे, पकड़ो पकड़ो इसे, पकड़ो. चल खाली. तर आम्ही चाललो खाली. झाले आहे कपडे धुवून. तर आमचे कपडे वगैरे झालेले आहे आणि टिया पण झोपून होती आणि मी टियाला पाळण्यामध्ये टाकलं होतं, कारण ती मग खाली झोपू दिलं ना तिला बेडवर तर ती लगेचच उठते आणि कामं वगैरे करूच देत नाही. तिलाच बघत राहावं लागते. आणि याची आजी वगैरे बाहेर गावाला जाऊ नये 2 दिवस झाले, तर त्याच्यामुळे ना कामांचं खूप प्रॉब्लेम येते. त्या मुलांना बघा की कामं करा असं. त्यामुळे मी तिला पाळण्यामध्ये टाकून देते आणि माझे सासरे ते तिला बघत असते. पाळण्यामध्ये खूप छान झोप होते तिची. आणि माझे भांडे वगैरे कपडे वगैरे सर्व नाही का मी करून टाकते ते झोपून असताना. वंशला मी व्हिडिओमध्ये घेते, कारण त्यांच्या बालपणीचे व्हिडिओ वगैरे सर्व आठवणी साठवून राहतात ना व्हिडिओमध्ये, म्हणून त्यांना मी घेत असते. त्यांनी मोठे झाल्यावर मग ते व्हिडिओ बघणार तर त्यांनाच खूप आनंद होणार की बघ मी किती मस्त्या करत होतो, मी किती छोटा होतो असं नाही का. मला पण खूप वाटते की माझे पण फोटो असायला हवे होते बालपणीचे. माझे फक्त 2 किंवा 3 असेल, जास्त काही नाही आहे. तेव्हा तर मोबाईल वगैरे होतेच नाही. नंतर आम्ही थोडे मोठे झाले असताना तेव्हा थोडे छोटे छोटे मोबाईल आले होते कीपॅडचे, म्हणून मी वंशचे वगैरे आणि टियाचे म्हणजे माझ्या मुलाचे आणि मुलीचे व्हिडिओ मी काढत असते हा व्लॉगमध्ये. तर काहीच नाही, 2 महिन्यांनी वंश स्कूलला जायला लागेल तेव्हा तर खूप धावपळ होणार माझी. तरीसुद्धा आमच्या घरी माझ्या सासू आहे काम करू लागायला. कुणाकडे तर म्हणजे फॅमिली नसते, सासू सासरे वगैरे नसते, सिंगल असे जॉबसाठी बाहेरगावी राहायला गेलेले जे असते त्यांना तर स्वतःच कामं वगैरे करावं लागते, कारण सासू सासरे जवळ नसल्यामुळे. तर ते कसे मॅनेज करत असेल 2 मुले आणि घरचे कामं वगैरे. मलाच खूप धावपळ होते यार आणि थकून जाते मी खूप कामं करू. आणि बरं आहे की मला सासू वगैरे आहे, कामं वगैरे मला करू लागते, मदत करते माझी आणि माझ्या मुलांना वगैरे सांभाळते. खूप मदत होते मला. सो गाईज आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्स.